जय क्रांती मित्रांनो, आज आपल्यासमोर मी बीड जिल्हाध्यक्ष राहुल बांगर लोकक्रांती सेना उद्या 15 ऑगस्ट या दिवशी गेवराई तहसीलच्या समोर एक आंदोलन करणार आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की नॅशनल हायवे रोडवर असलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे। काही लोकांनी नॅशनल हायवेच्या ठिकाणी शासनाचा जो जागा आहे त्या जागेसंदर्भात जो पैसे वसूल केलेली, आमची जागा रस्त्यात गेली आणि रस्त्याचा पैसा उचललेला आहे, तरी देखील अशा लोकांनी त्याच ठिकाणी आपले बांधकाम केलेले आहे आणि जागा देखील त्याच ठिकाणी असल्या कारणाने असं ते भासवत आहेत। ज्या जागेचे पैसे उचललेले आहेत ती जागा मात्र भूसंपादन विभागाने संपादित केलेली आहे। NHI या हायवे रोडच्या जे टेंडर आहेत त्या टेंडरधारकाने आणि गव्हर्नमेंटनी त्या संपादन झालेल्या जागेचा मोबदला यांना दिलेला आहे आणि या मोबदला दिलेला असताना देखील त्या ठिकाणी यांचे बांधकाम कसे काय आहे हे देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानमध्ये दिलेल्या आदेशानुसार नॅशनल हायवेच्या 40 ते 75 मीटरपर्यंत कोणालाही बांधकाम करता येणार नाही असे सुचवलेले असताना देखील मात्र बीड, जालना, बीड, औरंगाबाद, बीड, संभाजीनगर या रोडवर व गडी, बीड, गेवराई हा जो रोड आहे या रोडवर गडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे। गडी गावामध्ये प्रचंड प्रमाणात अतिक्रमण केलेले दिसून येत आहे। या लोकांनी रस्त्यावरच आपले घरं बांधलेले आहेत। संपादन केलेल्या जागेने या जागेसंदर्भात कुठलेही उत्तर दिलेले नाही। संपादित जागा असून देखील या ठिकाणी यांचे बांधकाम कसे आणि ग्रामपंचायतीला, गडी ग्रामपंचायतीला प्रश्न विचारला असता, लेखी स्वरूपात माहिती विचारली असता कुठल्याही बांधकामाला त्यांनी परमिशन दिलेली नाही व अशा कुठल्याच लोकांनी गडी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बांधकाम परमिशन मिळवलेली नाही। आता NHIचा रस्ता झालेला किती वर्ष झाले या संदर्भात त्यांनी कोणती लेखी स्वरूपात माहिती मिळवली आणि ती गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी काय नमूद केली आणि संपादित भूसंपादन विभाग बीड यांनी त्या संदर्भात कोणत्या नोंदी घेतल्या याचे सखोल पुरावे माझ्याजवळ आहेत। या ठिकाणी जे बांधकामं दाखवले NHIला, हायवे रोडवाल्यांना, भूसंपादन विभागाला 2-2, 3-3 मजली बांधकाम या ठिकाणी असून हे बांधकामं अवैध आहेत, बेकायदेशीर आहेत आणि यांची जागा संपादित झालेली आहे। तर मग यांच्या जागा शिल्लक कशा? ज्या लोकांच्या जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत तरी देखील त्या लोकांची घरं त्या ठिकाणी 3-3 मजली, 2-2 मजली कसे काय आढळून येत आहेत, हा मोठा प्रश्न आत्ता जगासमोर निर्माण झालेला आहे। मित्रांनो, इतका भोंगळ कारभार आणि बोगस भ्रष्टाचार आणि लोकांनी शासनाच्या बळकावलेल्या जागा ह्या त्वरित खाली करण्यात याव्यात। गडी या ठिकाणावरील जेवढे लोक ह्या नॅशनल रोड हायवेला आहेत 661 गट नंबर, या गट नंबरमधील जागा कसे काय बांधकाम संपादित असताना देखील त्या जागा भूसंपादन विभागाने संपादित केलेल्या असताना देखील त्या ठिकाणी 2-2, 3-3 आणि 4-4 मजली बांधकामे कसे काय असू शकतात, हा मोठा सवाल या ठिकाणी आहे। संपादित झालेल्या जागा त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला जागा शिल्लक नसताना त्या ठिकाणी लोकांनी बांधकाम कसे काय बांधले? बरं, ग्रामपंचायत कार्यालयाने या लोकांना कुठल्याही पद्धतीचे बांधकाम परमिशन दिलेले नाही व या लोकांनी कुठल्याही या 661 गट क्रमांकामधील लोकांनी ग्रामपंचायत गडी यांना बांधकामाबाबत कुठलीही परमिशन मागितलेली नाही व तसे कुठलेही कागदपत्र सादर केलेले नाहीत किंवा त्या प्रकारे कुठलेही डॉक्युमेंट्स जे NA44 लागतात, PTR लागतो किंवा जागेचा नक्षा लागतो किंवा बांधकाम नक्षा लागतो, बांधकाम परमिशन लागती, या संदर्भात व ग्रामपंचायतीची कुठलीही फीस या लोकांनी भरलेली नाही, शासन जमा नाही किंवा बांधकाम विभाग या रजिस्ट्री हजेरीमध्ये या
बुकामध्ये रजिस्टरमध्ये यांची कुठलीही नोंद आतापर्यंत आढळून आलेली नाही। हे वास्तव असताना देखील या गडी ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक साहेबांनी व गडी ग्रामपंचायत सरपंच साहेबांनी या जागेवरील लोकांवर कठोर कारवाई का केली नाही याबाबत माझा सवाल आहे। या ठिकाणी 661 गट क्रमांक मधील सुमन शंकर जाधव यांचे वास्तव्य असताना या ठिकाणी भूसंपादन विभाग बीड यांनी ही जागा संपादित केली असताना या ठिकाणी अद्यावत आतापर्यंत सध्या ठिकाणी 3 मजली बांधकाम कसे काय आहे आणि हे बांधकाम जमीन उद्ध्वस्त का केले गेले नाही व या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलेले आहे। मागील जमिनीवरील लोकांना जाण्यासाठी त्या ठिकाणी कुठलाही रस्ता नाही, उलट गडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारा नाला, पावसाळी काळामध्ये त्या ठिकाणी जाणारं पाणी हे अडवलेलं आहे। त्या नाल्यावर ओढ्यावर ह्यांनी त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे। 15 ते 20 फूट लांबी रुंदी वाढवलेली आहे आणि या ठिकाणी जर एवढं जर बांधकाम या ठिकाणी असेल तर हे मात्र बेकायदेशीर पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। यांची जागा 25/80 असताना भूसंपादित विभागाला ही जागा गेलेली असताना या ठिकाणी कुठलीही जागा शिल्लक नसताना ह्या ठिकाणी मात्र 25/80 पेक्षा जास्त बांधकाम या ठिकाणी कसे काय उभा आहे हाच मोठा सवाल आहे। नॅशनल हायवे यांनी या जागेच्या संदर्भात याला आर्थिक मदत स्वरूपात जी केलेली आहे ती का वसूल करण्यात येऊ नये। मला पडलेला सवाल म्हणजे प्रशासनाची सरळ फसवणूक झालेली आहे आणि ह्या फसवणुकीमध्ये या लोकांनी या जागेवरचा जो शासनाकडून महसूल खोटं बोलून लाटलेला आहे तो यांच्यावर 420 प्रमाणे गुन्हा दाखल करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबत आणि खोटे डॉक्युमेंट सादर केल्याबाबत, खोटी माहिती दिल्याबाबत आणि बेकायदेशीर बांधकामाबाबत यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। अशा जागा जमीन उद्ध्वस्त करण्यात याव्यात आणि शासन दरबारी यांच्याकडून अवैध वसुली ज्या पद्धतीने शासनाची यांनी फसवणूक केलेली आहे आणि शासनाचा जो निधी लाटलेला आहे, जो पैसा लाटलेला आहे, नॅशनल हायवे रोडचा जो पैसा लाटलेला आहे प्रशासनाला फसून तर तो त्यांच्याकडून दंड स्वरूपात वसूल करण्यात यावा व यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून त्वरित कठोर गुन्हे दाखल करावेत आणि सध्या हयात असलेल्या 661 गट क्रमांक मधले सर्व अवैध बांधकामं तात्काळ जमीन उद्ध्वस्त करण्यात यावेत असे ग्रामपंचायत गडी यांना निर्देश देण्यात यावेत। गट विकास अधिकारी गेवराई आणि तहसील कार्यालय गेवराई यांना मी याद्वारे निवेदनाद्वारे माहिती दिलेली आहे। उद्या 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार आहे, अर्धनग्न घंटानाद आंदोलन करणार आहे। शासनाला मी जाब विचारणार आहे यांचे बांधकाम या ठिकाणी कसे काय आहे आणि या जागेचा यांनी पैसा वसूल केला असताना आणि भूसंपादन विभागाने ही जागा संपादित केली असताना आणि नॅशनल हायवेच्या नियमानुसार 40 ते 75 मीटरपर्यंत कुठल्याही लोकांना या ठिकाणी बांधकाम करता येणार नाही किंवा नसून या ठिकाणी कसे काय बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे। ग्रामपंचायत गडीने आम्हाला लेखी स्वरूपात अशी माहिती दिली, या स्वरूपात माहिती विचारली असता या ठिकाणी त्यांनी सांगितले की या संदर्भात आमच्याकडे कुठल्याही नोंदी नाहीत व आम्हाला कुठलेही बांधकाम परमिशन मागितलेली नाही व आम्ही कुठलेही बांधकाम परमिशन यांना दिलेले नाही। अशा बेकायदेशीर लोकांवर कठोर कारवाई करीत या जागा जमीनदोस्त करीत रिकाम्या करून शासनाचा निधी, महसूल जी फसवणूक झालेली आहे आर्थिक या संदर्भात कठोर कारवाई करत, चौकशा करत यांच्यावर फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल करत ह्या जागा जमीन उद्ध्वस्त करण्यात याव्यात हीच प्रशासनाकडे मागणी आहे। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने याच्यावर वेळीच दखल घेतली नाही तर लोकक्रांती सेना ही रस्त्यावर परत लोकशाही पद्धतीने उतरेल आणि जोपर्यंत या जमीन उद्ध्वस्त जागा होणार नाहीत, यांचे बांधकाम जमीन उद्ध्वस्त होणार नाहीत तोपर्यंत हा लढा लढला जाईल। हा लढा
जर या लोकांचे चोचले पुरवणारे काही लोक पुढे येणार असेल तर अशा लोकांनाही या ठिकाणी आम्ही सोडणार नाहीत, कारण यांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे, सरळ सरळ शासनाची फसवणूक आहे आणि NHI विभागाची सुद्धा या ठिकाणी फसवणूक आहे. शासनाचा यांनी पैसा लाटलेला आहे आणि अवैधरित्या यांचे अखंड 3-3 मजली 4-4 मजली बांधकामं कसे काय असू शकतात आणि ग्रामपंचायत आम्हाला सांगते लेखी स्वरूपात की या ठिकाणी आम्हाला त्यांचे कुठलेही दस्त आमच्यापाशी नाहीत, यांना परवानग्या नाहीत, तरी देखील यांना बांधकामे हे बांधकाम बांधू कसे काय शकतात. या संदर्भात गट विकास अधिकारी साहेब आणि गेवराई तहसीलदार साहेब याकडे विशेष लक्ष देऊन हे त्वरित बांधकामं पाडण्यात यावेत. पोलीस प्रशासनाच्या मदतीने ह्या जागा पूर्णपणे साफ करून घेणं फार आवश्यक आहे या लोकांना ये जा करण्यासाठी. आणि हायवे रोडच्या जवळच आणि चिटकूनच रस्त्यावरच त्यांची एवढ्याले बांधकाम असताना ते जाग्यावर निस्त नाबूद करण्यात यावेत आणि ह्या जागा रिकाम्या करण्यात याव्यात. याच पद्धतीने शासनाचा महसूल आणि शासनाची फसवणूक झाल्याची ठळक दिसून येत असताना देखील शासन मात्र का गाफील आहे हा माझा सवाल आहे. लोकक्रांती सेना आपल्याला प्रश्न विचारित आहे आणि जनता जी प्रश्न विचारित आहे हे प्रशासनाने याचं उत्तर देणं फार गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या काळात प्रशासनाचे भोंगळे कारभार हे उघडकीस झाल्याशिवाय राहणार नाहीत. गडी ग्रामपंचायत काय झक मारते का? आजपर्यंत ह्या लोकांवर का कठोर कारवाई केली नाही? मी म्हणतो की या गडी ग्रामपंचायतवर देखील फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल होणे फार गरजेचे आहे. कारण जर ही ग्रामपंचायत जर ह्या खोटे बांधकाम तिथं होत असताना त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा महसूल गोळा होत नसताना आणि त्या ग्रामपंचायतीची माहिती लपवले असताना या लपवणूक करणाऱ्या ग्रामसेवकावर सरपंचावर कठोर कारवाई होणं फार गरजेचं आहे. इथली प्रशासकीय व्यवस्था काय करते आणि मला हा सवाल विचारायचा आहे प्रशासनाला की प्रशासन आजपर्यंत नेमकं काय झक मारतंय हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहत आलात की रस्त्यावर अवैधरित्या बांधकामं करणं हे किती धोकादायक आहे आणि हे धोकादायक असताना देखील प्रशासन मात्र या ठिकाणी गाफीलवाणी मूग गिळून का बसले हा मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतो. मित्रांनो आणि प्रशासकीय व्यवस्थेतल्या लोकांनो, आपण या संदर्भात कठोर कारवाई कराल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. मी उद्या 15 ऑगस्ट सकाळी तहसील कार्यालय गेवराई या ठिकाणी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचा प्रमुख मी स्वतः आहे आणि अर्धनग्न आणि घंटानाद वाजवून प्रशासनाचं लक्षवेधी आंदोलन मी जगासमोर मांडणार आहे आणि प्रशासनाने यावर त्वरित दखल कारवाई करत या गट नंबर 661 मधील PTR नंबर 595 मधील सर्व बांधकाम उद्ध्वस्त करण्यात यावं. जमीन उद्ध्वस्त करणं, मला ती जागा रिकामी हवी आहे आणि प्रशासनाने त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणं फार आवश्यक आहे. आणि प्रशासनाकडून घेतलेला जो निधी आहे आजपर्यंत तो व्याजासहित यांच्याकडून वसूल करण्यात यावा आणि शासनाची फसवणूक केली आणि आर्थिक गुन्हे दाखल करून यांच्यावर फौजदारी गुन्हे चालून हे त्वरित ह्या प्रकरणाविषयी शासनाने कठोर कारवाई करणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशी फसवणूक शासनाची होऊ नये याबाबत शासनाने कटिबद्ध राहणं आवश्यक आहे आणि आमच्यासारख्या चळवळीतील आणि पक्षातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी समोर येऊन अशा बाबी उघडकीस आणणं फार गरजेचं आहे. प्रशासनाचे डोळे उघडणं हे तुम्ही आमचे कर्तव्य आहे हे समजून सर्वसामान्य जनतेची आणि शासनाची दिशाभूल होऊ नये या कारणाने हे लक्षवेधी आंदोलन मी करणार आहे आणि कारवाईस पात्र होणे आणि कारवाई करणे हे प्रशासनाची जबाबदारी आहे. या ठिकाणी शासनाने आपली प्रशासकीय व्यवस्था राबवावी आणि हे 661 गट नंबर गडी या ठिकाणावरील बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, जमीन उद्ध्वस्त करण्यात यावे, GCP चालवावी आणि यांच्यावर फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल करावी हीच मागणी या ठिकाणी मी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती. मित्रांनो, प्रशासन या संदर्भात कठोर कारवाई करील अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आता मी उद्या सकाळी तहसील कार्यालय गेवराई या ठिकाणी अर्धनग्न घंटानाद आंदोलन करणार आहे. या संदर्भात प्रशासनाने दखल घ्यावी आणि आपण सर्वांनी या संदर्भात सर्वांना जागृत करणं फार गरजेचं आहे की हायवे रोडवर अतिक्रमण करणं व बेकायदेशीर बांधकाम करणं हे कायद्याने गुन्हा आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई होणं
फार गरजेचं आहे. शासन हा संदेश जरूर देईल. या संदर्भात मला शासनावर विश्वास आहे की शासन या संदर्भात कठोर कारवाई करेल. येणाऱ्या काळामध्ये शासन नेमकं करते काय हे पाहण्यासारखं आहे. जय क्रांती मित्रांनो, धन्यवाद.